अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आता मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असा कैरीपासून आपण जे रोजच्या जेवणामध्ये ताजं लोणचं लागतं ते बनवून मी तुम्हाला दाखवते। तर त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतल्यात साल काढून। त्यासाठी लागणार आहे आपल्याला मोहरी, थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ आणि तेल आणि थोडासा इथं आपण हिंग पण घेतलेला आहे। ते आपण कैरीचं साल तर काढलेलंच आहे। मस्त आपण यांना आता चिरून घेऊया। आपण उभी कैरी चिरून घेणार आहे आता। अशी जर कैरीची लोणचं रोज जेवणात असेल तर माणूस एक भाकरी जास्तच खाईल। अशा पद्धतीने आपण आज हे लोणचं बनवतोय। अशा पद्धतीने आता हे खापा करून घेते मी। आपल्या कैऱ्या मस्त चिरून झाल्यात। आता इथे ह्या बाउलमध्ये कैऱ्या ठेवते मी। बघू शकता तुम्ही उभ्या खापा आपण करून घेतलेल्या आहेत कैरीच्या। झटकीपट हे लोणचं आहे। अगदी रोजच्या जेवणात आपण ताजं पटकन करून खाऊ शकतो। तेल आता तेल चांगलं आपलं तापत आले त्यात टाकते मोहरी। मोहरी जरा जास्त प्रमाणातच टाकली आहे मी। थोडासा हिंग गॅस बारीक करून घेऊया। आता मोहरी छान आपली तडतडली। मोहरी छान तडतडली, वास पण छान आलाय बघा मस्त। आता ह्यातच टाकतोय आपण थोडीशी हळद, अगदी थोडंसं तिखट टाकते मी आणि मस्त आता ह्या कैरीवर आपण ही फोडणी ओतून देऊया। घेऊया चवीनुसार। असं मस्त ह्याला वर खाली करून घेऊया। आपलं झटकीपट लोणचं तयार झालेलं आहे। हे पण लोणचं आपण जर व्यवस्थित ठेवलं फ्रीजमध्ये बरणीत तर मस्त टिकू शकतं महिनाभर तरी। अशा प्रकारे मी इथं ह्याला काढून घेते। बघू शकता तुम्ही माझ्या तर तोंडालाच पाणी आले बघितल्याच। खूप छान असं झटकीपट आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे। तर हे कैरीपासून झटकीपट लोणचं तयार केले। अगदी रोजच्या जेवणात तुम्ही ताजं करून खाऊ शकता। ह्याने एक काय तर 2 भाकरी पण आपल्याला जाऊ शकतात। भाताबरोबर पण छान लागतं हे। तर तुम्ही माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।